तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्वराज पार्टी यूट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओ यासाठी बनवतोय, मागच्या सीझनला बिग बॉस 5 सीझनला जे स्पर्धक होते त्यांना नेमका घरातला पेमेंट किती होता, बाकीचे स्पॉन्सरशिप वगैरे वेगळं, पण पेमेंट किती होता, जे हे 14 कंटेस्टंट होते म्हणजे 14 स्पर्धक होते त्यांचा पेमेंट नेमका किती होता हे जाणून घेण्यासाठी आता ह्यावेळेस किती ते पण मी सांगेल तुम्हाला नंतर। हे सीझन चालू झाल्यावर 6वं पण 5व्या सीझनचं पेमेंट आपण बघून घेऊ। चला चालू करू। धनंजय पवार, डीपी दादा यांना आठवड्याला पेमेंट येत होता। त्यांना आठवड्याला 60,000 पेमेंट होता घरातला, जे स्पॉन्सर वगैरे असेल ते वेगळं, फक्त बिग बॉस कडून पेमेंट 60,000 होता। तर पुढचं नाव आहे वर्षाताई, यांना 2.5 लाख रुपये पेमेंट येत होता। कारण 2.5 लाख का, कारण हे मोठं नाव आहे, फिल्म इंडस्ट्रीतलं, मराठी इंडस्ट्रीतलं मोठं नाव आहे। 2.5 लाख रुपये त्यांना पेमेंट होता। अभिजित सावंत 3.5 लाख रुपये पेमेंट, आणि चौथं नाव आहे वैभव चव्हाण 70,000 रुपये पेमेंट। 5वं नाव आहे अंकिता वालावलकर 1 लाख रुपये पेमेंट। निक्की तांबोळी 6वं नाव 75,000 रुपये पेमेंट होता। पॅडी कांबळे 2 लाख रुपये। आर्या जाधव 1 लाख रुपये। अरबाज पटेल 1,25,000। जान्हवी किल्लेकर 1,30,000। छोटा पुढारी 50,000। पुरुषोत्तम दादा पाटील 1,35,000। सूरज चव्हाणला सगळ्यात कमी 25,000 पेमेंट होता। तरी आज सूरज चव्हाणनी महाराष्ट्र गाजवलेला आहे, आणि ट्रॉफी मी सांगायला नको तुम्हाला, वेगळं भरपूर पैसे त्याला आलेले आहेत, आणि आता पिक्चर पण आहेत त्याचे मूवीज। आणि पुढचं नाव आहे 14वं इरिना, हिला 1 लाख रुपये पेमेंट होता। तर अशा पद्धतीने पेमेंट असतो। आता सूरज चव्हाणला कमी पेमेंट का, कारण सूरज चव्हाणच्या गेमवर वगैरे तसं काय असेल त्यांचं बिग बॉसचं, पण त्यानुसार पेमेंट होता। बिग बॉस सीझन 5चा आठवड्याला पेमेंट असतो बिग बॉसचा, तर अशा पद्धतीने पेमेंट होता। आता पुढच्या सीझनचं पेमेंट किती ते मी पुढच्या वेळेस सांगाल, पण फक्त व्हिडिओ बनवायचं कारण हेच की तुम्हाला पण समजलं पाहिजे किती पेमेंट असतो। जे बिग बॉसच्या घरात खेळतात त्यांना पेमेंट किती असतो, प्रत्येकाचा पेमेंट वेगळा असतो, कारण प्रत्येकाच्या स्ट्रॅटेजीवर वगैरे ते अवलंबून असतं, गेमवर अवलंबून असतं। तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, आणि माहिती कशी वाटली नक्की सांगा। बिग बॉस सीझन 6चा आपण व्हिडिओ बनवणार आहे, जे स्पर्धक असेल ते आपण सांगणारच आहे, पूर्ण अख्खं ब्लॉग बनवणार आहे आपण। तर ब्लॉग एंड करतो। चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा। माहिती कशी वाटली नक्की सांगा। धन्यवाद।